त्यानंतर कुठेतरी या संपूर्ण निष्कर्षानंतर आज ज्या पद्धतीने सुनावणी झाली त्यामध्ये वाल्मिक कराड जी आहे ती 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली गेली असली तरी दुसरीकडे आता मकोका अंतर्गत त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे सीआयडीने आता त्याचा ताबा जो आहे तो या ठिकाणी मागितलेला आहे आणि या गुन्ह्याचा आणखी सखोल तपास करण्यासाठी सीआयडीने हा कोर्टाकडे अर्ज केलेला आहे की आम्हाला वाल्मिक कराडची कस्टडी आम्हाला मिळावी, आम्हाला आणखी तपास जो आहे तो या ठिकाणी करायचा आहे आणि त्याचे व्हाईस सॅम्पल देखील घेतले गेलेले आहेत। त्या अनुषंगाने देखील हा तपास होऊ शकतो। त्यामुळे एकंदरीतच खरं तर ही मोठी कारवाई आहे आणि आता सीआयडी कडून वाल्मिक कराडची कस्टडी जी आहे ती मागण्यात आलेली आहे। त्यामुळे मकोका अंतर्गत ही कारवाई झाल्यानंतर आता सीआयडीने हा ताबा मागितलेला आहे। त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत आता मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र जे आहे ते एकंदरीत आजच्या या संपूर्ण प्रक्रियेनंतर या न्यायालयीन कामकाजानंतर आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच सीआयडीला आता न्यायालय जे आहे ते वाल्मिक कराडचा ताबा देतंय का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। त्या संदर्भातला अर्ज जो आहे तो आता कोर्टाकडे सादर करण्यात आलेला आहे। आपण पाहिलं की गेल्या 1 तासापासून जे आहे या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी जी आहे ती या ठिकाणी सुरू होती आणि दोन्ही बाजूंनी युक्तिवाद एसआयटीचे अधिकारी आता मकोका कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। आताची मोठी बातमी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे। एसआयटीचे अधिकारी आता मकोका कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत आणि हत्या प्रकरणामध्ये देखील आता त्याचा ताबा मागितला जाण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावलेला आहे। या अंतर्गत हत्येचा ताबा आता सीआयडी कडनं मागितला जातोय तर एसआयटीचे अधिकारी मकोका कोर्टामध्ये आता दाखल झालेत। हत्या प्रकरणामध्ये ताबा द्या असा अर्ज आता सीआयडीने केलेला आहे। वाल्मिक कराड याचा पाय आता आणखी खोलात। सागर, निश्चितपणे निखिल आपण पाहिलं की खरं तर सकाळपासूनच जे आहे ते या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप जे आहेत ते होताना पाहायला मिळत होते। राजकीय असतील, सामाजिक असतील, या सर्व स्तरातून आरोप होत होते। मात्र न्यायालय देखील या ठिकाणी सरकारी वकील जीबी शिंदे यांनी जोरदार मागणी हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे। एसआयटीने असं म्हटलेलं आहे वाल्मिक कराडवर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे असं एसआयटीने म्हटलेलं आहे। एसआयटी अधिकारी आता मकोका कोर्टामध्ये दाखल झालेत आणि हत्येचा कट या अंतर्गतच वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे। एसआयटीचे अधिकारी देखील मकोका कोर्टात दाखल झालेत। कराडवर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे एसआयटी कडून कळतं। सागर, निश्चितपणे कारण एसआयटीचे अधिकारी जे आहेत राज्याचे प्रमुख आहेत बसवराज तेली हे देखील या ठिकाणी आज केसमध्ये दाखल झालेले होते आणि काही वेळापूर्वी जे आहे ती खंडणीच्या प्रकरणातली सुनावणी जी आहे ती पूर्ण झाली होती। त्यानंतर न्यायालयीन कोठडी दिली। मात्र एसआयटीने या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे आणि यामध्ये खुनाच्या अनुषंगाने त्याने आता वाल्मिक कराडचा जो आहे तो संबंध असल्याचा एकंदरीत दावा केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती याचा अधिक तपास करण्याच्या दृष्टीने एसआयटीने जे आहे ते आता वाल्मिक कराडची देखील कस्टडी मागितल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे एसआयटी गेल्या अनेक दिवसांपासून या संपूर्ण प्रकरणामध्ये काम करते, अतिशय बारकाईने काम करत असल्याचं देखील सातत्याने सांगण्यात आलेलं